बातमीपत्राची सुरुवात करतो एका महत्त्वाच्या बातमीनं। माजी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर निवड झालेली आहे। राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। लोकसभेच्या 2024च्या निवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार म्हणून त्यांनी निवडणूक देखील लढवली होती, मात्र काँग्रेस उमेदवार वर्षा गायकवाड यांच्याकडून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला। ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून निवड झाली आहे। 2024 मध्ये ते लोकसभेसाठी उभे होते। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निकमांना शुभेच्छा दिल्या आहेत, आपण पाहूया। उज्ज्वल निकम यांची कायदेशीर क्षेत्र आणि आपल्या संविधानाप्रती असलेली निष्ठा ही अनुकरणीय असल्याचं मोदी म्हणतात। ते एक यशस्वी वकील आहेतच, पण महत्त्वाच्या खटल्यांमध्ये न्याय मिळवून देण्यातही ते आघाडीवर असल्याचं देखील मोदींनी म्हटलंय। राष्ट्रपतींनी त्यांची राज्यसभेवर नियुक्ती केली ही आनंदाची गोष्ट आहे। त्यांच्या संसदीय खेळीसाठी माझ्या शुभेच्छा असं देखील पंतप्रधानांनी म्हटलंय।